श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती। तर आम्ही शनिवारी तेजस ट्रेनने कुडाळला पोचलो आमच्या घरी। मी आणि वेदांत चाललो, कारण आर्यनची एक्झाम पोस्टपोन केल्यामुळे त्याला काही आमच्याबरोबर येता आलं नाही आणि माझे मिस्टर ते उशिराच येणार होते त्यांच्या कामामुळे। तर अशामुळे मग आम्ही दोघंच पुढे आलो आणि पूर्ण तयारीचं म्हणजे डेकोरेशनची जबाबदारी माझ्यावरच पडली। दरवेळेला कसा आर्यन असतो, तर ह्या वेळेला मलाच करायचं होतं। तर मग आधी काही सुचत नव्हतं काय करायचं। मग मी आमच्या संजयला म्हटलं सगळं सामान घेऊन या। मग ते बाबा सचिन वगैरे असे सगळ्यांनी ते सगळं वरचं फुलांचं डेकोरेशनचं वगैरे सामान खाली घेऊन आले। आणि तुम्ही बघू शकता बाहेर हे वातावरण बघा किती छान झालंय। पाऊस तर लागतच होता आणि अशा ह्या थंड वातावरणात आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली। माझ्याबरोबर संजय होता मदतीला आणि मध्ये मध्ये बाबा पण असायचे। तर हा आम्ही विरारलाच रेडीमेड घेतला होता मकर। फक्त त्यांनी ते ॲक्रेलिकच्या ज्या शीट आहेत त्या वेगळ्या करून दिल्या होत्या आणि हे फ्लावर्सचे पट्टे वेगळे दिले होते। तर मग ते आम्ही इकडे आल्यानंतर जॉईन केलं। जॉईन करताना सुद्धा ही जी समोरची जी पट्टी आहे ना ॲक्रेलिकची ती लागत नव्हती, कारण ती त्यांनी काय सांगितलेलं ड्रिल मारून तुम्ही ते फिक्स करा, पण ते ड्रिल इथे भेटतच नव्हतं। एकाकडे भेटलं पण ते ड्रिल त्या ॲल्युमिनियमच्या पट्टीत जात नव्हतं। मग आम्ही आयडिया केली की बारीक तार घेतली आणि मग ती तार कशी बशी त्यातून बाहेर काढून ती फिक्स केलं। अशा प्रकारे तो मकर आमचा तयार झाला। आणि आम्ही डेकोरेशनला सुरुवात रविवारी केली। रविवारी सकाळी आम्ही थोडं मार्केटिंग करून आलो कुडाळला। घरात काही सामान वगैरे घ्यायचं होतं ते, आणि त्याच्यानंतर मग इथे डेकोरेशनला सुरुवात आम्ही केली। ह्या वेळेला म्हटलं लवकर आलो आहे तर उगाच जागरण नको, म्हणून मग डेकोरेशनला सुरुवात केली। तर अशा प्रकारे हा आमचा मकर तयार झाला। तर बाकीची तयारी बाकी आहे ते मग असं मध्ये मध्ये थांबून आम्ही करत होतो, थोडा रेस्ट घेऊन। आणि मी जरी करत असली तरी माझ्या हाताजवळ सगळीच जण होतीत मला काय हवं नको ते द्यायला। हे डेकोरेशन करताना शनिवारी तर आम्ही गेलो त्याच्यामुळे थकलेलो होतो, आराम केला। रविवारी सुद्धा आम्ही काय हवं नको ते सगळं आणलं आधी कुडाळात जाऊन, आणि सोमवारी आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली। सोमवारी आवरणं पण होतं आणि त्या दिवशी मग सोमवारी मी काय जेवण बनवलं नाही, माझ्या धीरानेच बनवलं, म्हणजे आमच्या संजयनेच बनवलं जेवण। मी पूर्णपणे ह्या डेकोरेशनच्या ह्याच्यातच रमली होती, डेकोरेशनच करत होती, कारण मनासारखं होत नव्हतं। मग कसं बसं डोकं लावून काय हे करून डेकोरेशन आम्ही केलं। तर हे डेकोरेशन करताना मला माझ्या मिस्टरांची आणि माझ्या मोठ्या मुलाची कमी जाणवत होती, कारण ते कसे मग आपण असं करूया का, मग आपण तसं करूया असं आयडिया देतात। मग आम्ही म्हटलं गणपतीसुद्धा आपण लवकरच घेऊन येऊया। तर आम्ही आवरणा दिवशीच गणपती घेऊन आलो, कारण मला गणपतीला डायमंडसुद्धा लावायचे होते आणि जवळजवळ रात्रीचे 10 वाजून गेले होते। तर म्हटलं गणपतीला डायमंडसुद्धा लावूनच घेऊया, पूर्णच आज कसंही करून पूर्णच करायचं असं मी ठरवलंच होतं। आणि माझ्याबरोबर माझे सासरे म्हणजे आमचे बाबा होते, आणि गणपतीला डायमंड अर्धे लावून झाले। मग मी आंघोळ करायला गेली, आंघोळ करून येऊन परत गणपतीला डायमंड्स लावायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे ते डायमंड सगळे पूर्ण केले लावून।
तर डायमंड लावल्यामुळे आमचा गणपती खूप सुंदर दिसत होता आणि बाप्पा सगळ्यांच्या घरी बुधवारी येणार, पण आमच्या घरी सोमवारीच आले होते, त्यामुळे आणखीनच खूप छान वाटत होतं. एक मनामध्ये उत्साह भरून आला होता. आणि मूर्ती तुम्ही बघा इतकी सुंदर आहे ना मूर्ती ही. आणि गणपतीच्या मूर्त्या ना ह्या गावीच खूप छान बनवल्या जातात आणि त्या शाडू मातीच्या असतात, त्या खूप हेवी असतात त्या. ही मूर्ती आमची 2.5 फुटाची आहे, पण खूप हेवी होती. पण मूर्ती खूप छान बनवलेली, बघूनच मन अगदी प्रसन्न झालं होतं. आणि गणपती आमच्याकडे खूप लवकर आल्यामुळे खूप आनंदही होता की चला आपल्या घरी गणपती आले, देव साक्षात आपल्या घरी आला आहे. आता ते सर्व कार्य सिद्धीस नेणार आणि माझं डेकोरेशन वगैरे पण होतच आलं होतं. बघू शकता सगळे डायमंड असे लावून झालेले आहेत. तर तुम्हाला हे आमचं डेकोरेशन कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.